सातत्य राखून एकदम जो तुमचा पहिल्या दिवशी बद्दल जी पहिल्या दिवशीची जी उत्सुकता होती तीच आज 10व्या दिवशी पण आहे। आणि तुमच्यामध्ये जो भक्तिभावाचा जो जोश आहे, जो प्रेम गणराजाबद्दल जो प्रेम आहे, उन्मा हे आहे, तो एकदम तुमच्या चेहऱ्यावरून दिसून येतो आहे। बऱ्याच ठिकाणी गणेश उत्सव करतात, साजरे करतात, गणपती बसवतात आणि बसवल्याच्या नंतर 9-10 दिवस महाराज त्या गणपतीकडे कोणीच फिरकत नाही। अक्षरशः ओढवडू आणतात की बाबा आज तुम्हाला गणपती कशी बसायचा आहे, म्हणजे जागून बळजबरीने जागून काढतात, दिवसा पण कोणी नसतं तिथं। तर तुमच्याकडे जर इतक्या संख्येनं महिला भगिनी वगैरे पुरुष वगैरे जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने गणेश उत्सव तुमचं मंडळ स्वराज मंडळ साजरं करताना मला दिसून येत आहे। तर तुमच्यामध्ये असाच प्रत्येक वर्षी दरवर्षी असाच उत्साह आणि तुमच्या मंडळाचं नावलौकिक जे आहे त्या कुंडलवाडीमध्येच नाही तर स्वराज्य गणेश मंडळ गणेश उत्सव कसा साजरा करावा तर नांदेडमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये तुमच्या मंडळाचं नाव निघालं पाहिजे की गणेश उत्सव असा साजरा करावा की कुंडलवाडीमध्ये जे स्वराज्य गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि ते जे युवा बांधव करतात त्यांच्यासारखा करावा, असं एक तुमचं प्रेरणादायी मंडळ आहे असं मला वाटतंय। 10 दिवस तुम्ही एकदम चांगल्या भक्तिभावाने गणराजाची पूजा केलात। आता उद्या शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी सुद्धा याच्यापेक्षा जास्त संख्येने कुटुंबातील प्रत्येक लहान बालक असतील ते वृद्धापर्यंत गणेश उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवावा। आणि ज्यावेळेस सर्व आपल्या गल्लीतील आपल्या गावातील सर्व महिला भगिनी लहान बाळ वगैरे ज्यावेळेस उत्सवामध्ये सहभागी होतात त्यावेळेस आपण सर्वांची काळजी घेतली पाहिजे। हे मंडळाचे जे अध्यक्ष जे मंडळ आहे त्याचे पदाधिकारी यांनी काळजी घेतली पाहिजे की शेवटच्या लहान मुलापासून ते वृद्ध महिलांना सुद्धा याच्यामध्ये एकदम सिक्युअर वाटलं पाहिजे। आणि जास्तीत जास्त म्हणजे सकाळी लवकर उत्साह साजरा केला म्हणजे महिला भगिनींना पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवता येतो। जर समजा संध्याकाळी 8, 9, 10 वाजता तर रात्रीच्या अंधारामध्ये बऱ्याच कुप्रवृत्ती त्याच्यामध्ये समाविष्ट होतात, कारण त्यांना कुप्रवृत्ती आणि अंधार याचं एक समीकरण आहे। तर मला वाटतंय की तुम्ही अंधारामध्ये ऐवजी दिवसात सकाळी लवकर गणेश मंडळाची आरती करून आणि दिवसभर तुम्ही गणराजाच्या भक्ती भावनेने त्यांचा उत्सव चांगला मोठा आनंदात साजरा करताल असं माझं एक तुम्हाला नम्र निवेदन आहे। गणराज तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक ज्ञान, गणराज म्हणजे ज्ञानाचं दैव, प्रगती करो, सर्व कुटुंबामध्ये आनंद उत्साह सगळं त्यांना सुख संपत्ती वगैरे लाभो असं मी गणराजाची प्रार्थना करतो। आणि तुम्हाला उद्याच्या विसर्जनाच्या पण ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो। मला इथे 2 शब्द बोलवण्याची मला इथे मंडळाच्या ठिकाणी बोलून संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी गणराजाने केलेल्या कार्याचे कौतुक आपल्या कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे फौजदार साहेब नागरगोजे साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। तदनंतर परमपूज्य वीरपक्ष महाराज आदरणीय गणचारी मठ संस्थान मुखेड महाराजांनी या ठिकाणी आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज कुंडलवाडी येथे स्वराज्य गणेश मंडळाच्या वतीनं आजच्या 10व्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रामध्ये महाआरतीमध्ये उपस्थित होऊन तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केलेले कुंडलवाडीचे फौजदार नागरगोजे साहेब आणि सर्व हिंदुत्व संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व या कुंडलवाडी नगर परिषदाचे सर्व पदाधिकारी आणि ह्या मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी, माता भगिनी नव्हतं। आज स्वराज्य गणेश मंडळाचा उत्साह आल्यानंतर मी पाहिलो तुमच्या जे काही भजनाचे रंग होता तो म्हणजे खरंच भक्तीच्या रंगामध्ये सगळेजण तुम्ही डुबलेलं होतं। आणि सध्या भजन म्हटलं तर अनेक लोकांच्या डोक्यात आहे भजन तो म्हाताऱ्यांसाठीच आहे असं म्हणतात, परंतु इथले तरुणाकडे पाहायला तर असं वाटू लागलं की खरंच इथले जे काही तरुण आहे तर खऱ्या अर्थानं त्या देवाचं आणि ज्ञानापासून वयोवृद्ध झालेलं मंडळी तुम्ही तरुण असले तरी सुद्धा
जोशमध्ये तुम्ही हा सर्व कार्यक्रम केलेले आहात. म्हणून आजचा हा प्रसंगामध्ये या स्वराज्य गणेश मंडळाचा आणि उपस्थित तुम्हा सर्वांना दोनच गोष्टीमध्ये मार्गदर्शन करायचं म्हटलं तर मूळतः गणेशाचे उत्सव सार्वजनिक उत्सव सुरू केला असेल तर तो तिलकाजीने सुरू केलेला आहे. श्रीमान लोकमान्य तिलकजीने सुरू केल्यानंतर त्यांचं मूळ उद्देश होतं या देशाला स्वातंत्र्य मिळावं, या देशातलं सर्व हिंदू एक व्हावं आणि या देशातल्या अनेक लोकांना एक प्रकारची जागृती करण्याकरिता लोकमान्य तिलकाजीने सुरुवात केली. आज बघता बघता संपूर्ण जगभरामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. म्हणून तुम्ही सुद्धा प्रतिवर्षी तुम्ही हा कार्यक्रम करत असताना सर्व मंडळींनी काही गोष्टीचं पथ्य पाळलं पाहिजे. धार्मिक कार्यक्रमाच्या बरोबर जे काही सार्वजनिक कार्यक्रम आहे तो सामाजिक कार्यक्रम आहे, त्याच्यामधलं रक्तदान शिबिर असेल, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असेल, तेही तुम्ही सगळेजण घेत चाललेले आहात. त्याच्याबरोबरही सुद्धा या देशामधलं सर्व हिंदूंना जागृती करण्याकरिता या उत्सवाचा उपयोग करून घेतला पाहिजे. खरं म्हणजे मतदानाची जागृती होणं फार गरजेचं आहे. सर्व हिंदू समाज मतदान करण्यासाठी फार मागे पुढे बघतो. आम्हाला मतदानाची महत्वच कळणार नाही. म्हणून सर्व हिंदू समाजाने येणाऱ्या 2024ला विधानसभा लागल्यानंतर कुठल्या दिवशी मतदानाची तारीख आलं तर त्या तारखेला मात्र वैयक्तिक किंवा सार्वजनिकाचे कुठलाही कार्यक्रम घेता कामा नये. त्या दिवशी मात्र कसं गणेशाचे उत्सव आपण साजरे करतो तसं त्या खऱ्या अर्थानं मतदानाचे दिवस तो लोकशाहीचा उत्सव म्हणून सर्वांनी साजरी केला पाहिजे. म्हणून त्या दिवशी संपूर्ण समस्त हिंदू समाज 18 वर्ष वरचं जे काही आहे असेल, मुलं आणि मुलीपासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येक जण बहुसंख्येनं कमीत कमी फक्त 80-90% असं म्हणत नाही, 100% संपूर्ण हिंदू समाज मतदान केलंच पाहिजे, तेही सुद्धा जागृती होणं फार गरजेचं आहे. म्हणून या प्रसंगामध्ये सांगत जनस्वराज्य आपलं स्वराज्य गणेश मंडळाचं जे काही हा कार्य आहे त्या कार्याला या प्रसंगी एवढंच सांगतो की तुमचा हा कौतुक साहेबांनी खूप सुंदर केले. तुमचं हा नाव नांदेड जिल्ह्यामध्ये गाजलं पाहिजे असं साहेबांनी सांगितलेले आहे. तर तुमचं नक्कीच, कारण ह्या तरुणांचे उत्साह पाहिल्यानंतर साहेब तुम्ही म्हणलेलं खरं आहे, संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये हा मंडळ गाजल्याशिवाय राहणारा नाही. त्याच पद्धतीने सर्वांनी करावं अशा प्रसंगी सांगून तुम्हा सर्वांना येणाऱ्या वर्षभरामध्ये गणरायाचे तुम्ही 11 दिवस सेवा करू लागलात तर आयुष्यभरामध्ये वर्षभरामध्ये प्रत्येकांच्या जीवनामधलं विघ्न दूर करावं, दुःख दूर करावं, तुमचे जीवन आनंदमय करावं अशी त्या गणेशचरणी प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांचे देखील अविष्य चिंतन व्यक्त करून वाणीला विराम देतो. शिवम भयात सगळेजण दोन्ही हात वर करून मुठी बांधून भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, हर 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 हर, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा.